शिरूर पोलीस ठाणे हद्दीमधनं चोरी केलेली स्कॉर्पिओ गाडी 16 मार्च रोजी सकाळी राहुरीमधील सतर्क नागरिकांनी चोरासह पकडून राहुरी पोलिसांच्या ताब्यात दिली आहे। दरम्यान यामध्ये एक जण पळून जाण्यात यशस्वी झालाय, तर पकडलेल्या भामट्याकडनं आणखी देखील गुन्हे उघड होतील असा अंदाज वर्तवण्यात येतोय। शिरूर पोलीस ठाणा हद्दीमधनं चोरी गेलेली स्कॉर्पिओ गाडी ही 16 मार्च रोजी सकाळी राहुरी येथील सतर्क नागरिकांनी चोरासह पकडून पोलिसांच्या स्वाधीन केली आहे, तर एक जण यामध्ये पळून जाण्यात यशस्वी झालाय। या भामट्याकडनं आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता पोलीस सूत्रांनी वर्तवली आहे। 2 दिवसांपूर्वी पुणे जिल्ह्यामधील शिरूर पोलीस ठाणे हद्दीमधनं सफेद रंगाची स्कॉर्पिओ गाडी ही चोरीला गेली होती। या घटनेबाबत गाडी मालक भरत आबा जवक यांनी शिरूर पोलीस ठाण्यामध्ये 15 मार्च रोजी सोमनाथ रामभाऊ माडगे आणि सचिन वसंत कुसळे या दोघांच्या विरोधामध्ये चोरीचा गुन्हा दाखल केला होता। 16 मार्च रोजी सकाळी राहुरी शहरामधील मल्हारवाडी रोड परिसरामध्ये सदर दोनही भामटे गाडी घेऊन आले होते। यावेळी एक मोटरसायकल स्वारास त्या गाडीचा कट लागला, त्यावेळी वाद निर्माण झाला। यावेळी काही सुज्ञ नागरिकांनी माडगे आणि कुसळे या दोन भामट्यांना पकडून विचारपूस केली। यावेळी त्यांनी उडवाउडीची उत्तरे दिली आहेत। यावेळी नागरिकांनी त्यांना चोप देण्यास सुरुवात केली। यावेळी सचिन कुसळे हा पळून जाण्यात यशस्वी झालाय, मात्र सोमनाथ माडगे याला नागरिकांनी पकडून राहुरी पोलिसांच्या स्वाधीन केलाय। यावेळी पोलीस निरीक्षक हनुमंतराव गाडे यांनी सदर भामट्याला पोलिसी खाक्या दाखवताच त्यांना गुन्ह्याची कबुली दिली आहे। पारनेर तालुक्यामधील रहिवासी ते आहेत असं त्याने सांगितलंय। दरम्यान पोलिसांनी त्याला पकडून गजाआड केलाय, तर पसार झालेला सचिन कुसळे याचा शोध सुरू आहे। तसेच सदर स्कॉर्पिओ गाडी पोलिसांनी ताब्यात घेतली आहे। सदर दोनही आरोपी हे अट्टल गुन्हेगार असल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून मिळाली आहे। दरम्यान सदर आरोपी हे राहुरीमध्ये कशासाठी आले होते याचा पोलीस शोध घेत आहेत। मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर C24 तास राहुरी। सबस्क्राईब करा आमच्या YouTube चॅनलवर आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या बघण्यासाठी।